आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। परिवर्तन एक लोकचळवळीचा भीमजयंती विशेषांक अलीकडेच प्रसिद्ध झालेला आहे। सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विशेषांकाच्या विशेष संपादकीयविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। मानवी उत्कर्षाचा मार्गदाता। आपण ज्या प्रेरणेने कार्य करत आहोत ती प्रेरणा साधीसुधी प्रेरणा नाही। आपला मार्गदाता केवळ आपला मार्गदाता नसून त्याने त्याच्या जीवनकार्याने आणि विचारधारेने अवघ्या विश्वालाच भुरळ घातलेली आहे। त्या महनीय महाकाय अलौकिक वादळी व्यक्तिमत्वाने जीवनभर व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करून नवा इतिहास घडवला आहे। या भूतलावरील निळ्या नभाखालील समस्त मानवी समूहाला आपल्या उत्कर्षाचे आणि विकासाचे बीज याच महामानवाच्या विचारधारेत सापडते। कारण ही धारा स्वाभिमान जागवणारी, मुख्याला बोलती, पायांना चालती करणारी आहे। अन्यायाचा प्रतिकार करावाच लावणारी आहे। आपण याच धारेचा वारसा घेऊन पुढे चाललो आहोत। आपल्याला अभिमान वाटला पाहिजे। ही धारा एका समाजसमूहाचे, एका देशाचे प्रतिनिधित्व करत नसून जगाला तारणा ठरलेली आहे। अशा युगपुरुषाची, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती देशात आणि जगभरात साजरी होत आहे। यावर्षी देशात होत असलेल्या जयंतीला एक आगळेवेगळे महत्त्व आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आणि विविधतेत एकता साधणाऱ्या आपल्या देशाचे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला समर्पित केले। देशाने अलीकडेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला। देशाच्या या प्रदीर्घ वाटचालीत अनेकदा लोकशाहीवर घाला घालण्याचे प्रयास करून केवळ आपला पक्ष वाढवून विस्ताराच्या पाशी महत्त्वाकांक्षापोटी झाले आहे। परंतु अशावेळी संविधान निर्मित स्वायत्त संस्थेने सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी राज्यकर्त्यांना फटकारले आहे। परिपूर्ण सर्वांचे कल्याण साधणारे संविधान लाभल्यानेच विकासाच्या दिशेने देश वाटचाल करताना दिसत आहे। राज्यात वर्षभर मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन सुरू आहे। हे बघितल्यानंतर एक गोष्ट अगदी कोणाच्या लक्षात येईल, हे राज्य मराठा बहुल राज्य आहे। राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण यात दबदबा असलेला मराठा समाज आहे। मराठा समाज सर्वार्थाने पावरफुल असूनही आपल्या हक्कासाठी असलेली लढाई लढताना त्याची मोठी दमछाक झालेली आहे। अशावेळी संविधानाने आरक्षित केलेल्या मागास समाज समूहाने हे समजून घेतले पाहिजे। घटनाकारांनी आपल्याला आरक्षित केले नसते तर आज आपली काय अवस्था झाली असती, त्याची एकदा कल्पना करून बघावी। केवळ आरक्षणाचा मर्यादा खायचा आणि वरून आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं असा प्रतिसाद करणाऱ्या मांडग्याने सुजाण म्हणून त्यातून आज काहीतरी धडा घेतला तर बरे होईल। प्रारंभी नमूद केल्याप्रमाणे यावर्षी देशात होत असलेल्या महामानवाच्या जयंतीला एक आगळेवेगळे महत्त्व आहे। कारण याच काळात देशात 18वी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात होत आहे। या अनुषंगाने 2 बाबी नमूद करणे महत्त्वाचे वाटते। अर्थातच पहिली बाब लोकांसाठीची आहे। कारण लोकशाहीत राज्यकर्ते नव्हे तर लोक अधिक महत्त्वाचे असतात। संविधानकाराने संविधानात एक व्यक्ती एक मत एक मूल्य हे तत्त्व नमूद केले आहे। याचा अर्थ लोकशाहीमध्ये सर्व समान आहेत। देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान असलेले राष्ट्रपती असो, प्रधानमंत्री असो अथवा सर्वसामान्य कोणतीही व्यक्ती असो, सर्वांना समान अधिकार बहाल केले आहेत। प्रत्येकाच्या मताला एकच मूल्य आहे। याचा अर्थ असा की लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्त्वाचे आहे। हे लक्षात घेऊन या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सर्वसामान्य जनतेने सहभाग घेतला पाहिजे। ही निवडणूक सार्वत्रिक आहे, देशाची सरकार निवडणारी आहे। त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला व्यक्तिगत न पाहता तो ज्या पक्षाचा प्रतिनिधी आहे त्या पक्षाच्या जाहीरनाम्याविषयी विचारणा केली पाहिजे आणि त्यावरून आपले मत ठरवले पाहिजे। निवडणुकीच्या दिवशी मिळालेली सुट्टी ही सहलीसाठी नाही तर लोकशाही मजबूत करण्यासाठी आहे। मतदान केल्यानेच कोणत्याही लोकशाही असलेल्या देशात केवळ सत्तारूढ पक्ष प्रबळ असणे उपयोगाचे ठरत नाही, तर विरोधी पक्षही तसाच प्रबळ असायला हवा। पाशवी बहुमताच्या जोरावर सत्तारूढ पक्षाने कोणतेही निर्णय घेऊ नये। जनहिताच्या विरोधात निर्णय होत असतील तर त्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्षाचे मोठे महत्त्व आहे। लोकशाहीत विरोधी पक्ष अबाधित ठेवण्यावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिक भर असल्याचे दिसून येते। विरोधी पक्ष नाही तर मग लोकशाही नाही, तर ती हुकुमशाही होईल। अलीकडच्या काळातील घटनाक्रम या विचाराला छेद देणारे आहेत। विरोधी पक्ष कसा अधिकाधिक कमजोर होईल या कामी सत्तारूढ पक्षाची यंत्रणा कार्यरत असल्याचीच जनमानसाची लोकभावना झालेली आहे। हे सारे प्रयास संविधानविरोधी कृतीचे द्योतक आहेत। राजकारण्याने महत्त्वाकांक्षा ठेवणे यात काही गैर नाही। प्रत्येकाला आपला पक्ष विस्तारण्याचा अधिकार आहे, परंतु त्यासाठी विरोधी पक्ष कमजोर करणे
त्याची तोडफोड करणे, विरोधी पक्ष पळविणे या गोष्टीला महत्त्व असता कामा नये. अशा घटना प्रगल्भ भारतीय लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या आहेत. दुसऱ्याच्या रेषेपेक्षा आपली रेषा मोठी करण्याचा हा जो प्रयास आहे त्याला भारतीय जनता, भारतीय संस्कृती संमती देत नाही. हे थांबले पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 खात्याचे मंत्री म्हणून कार्य केले. त्यांच्या कार्याने इतिहास घडला. हिंदू कोड बिलावरून मतभेद होताच राजीनामा दिला, परंतु त्यांनी कायम देशाला आणि देशहितालाच महत्त्व दिले. हे प्रथम आणि शेवटी भारतीयच आहेत असे ते म्हणत असत. आज रसातळाला गेलेल्या राजकारण्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाचा मोठा इतिहास आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाने क्रांती घडवून आणलेली आहे. या महामानवाची जयंती करताना केवळ सोहळा उत्सव न करता ही जयंती विचाराची जयंती झाली पाहिजे. ही काळजी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून आपण सर्वांनी घेतली पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका अर्थाने जगज्जेता आहेत. हे सर्व ते का करू शकले? या सर्वाच्या मुळाशी काय आहे? त्यांनी महाप्रयासाने घेतलेले त्यांचे शिक्षण आहे. त्यांनी आपले आयुष्य शिक्षणात आणि व्यवस्थेविरोधात लढण्यात खर्च घातले. त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ हा पुस्तकासोबत गेलेला आहे. पुस्तकांसाठी घरं बांधणारे ते पहिले भारतीय. आपल्या अनुयायांना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना ते असं म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांनी करून दाखवले. याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. 2004ला जगात प्रख्यात असलेल्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्षे पूर्ण झाले. याच्या औचित्य साधून विद्यापीठाने उन्नत विद्यार्थ्यांची एक यादी तयार केली. त्यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते आणि काही देशाचे राष्ट्राध्यक्ष झालेले मान्यवरांची नावे होती. त्यातील अव्वल स्थानी पहिल्या क्रमांकावर होते ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिम्बॉल ऑफ नॉलेज ठरले. जगाने ज्ञानाचे प्रतीक असा त्यांचा गौरव केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. त्याने पुस्तकाबरोबरच वडीलधाऱ्या मंडळीकडून कायम शिकत राहिले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात अनेक संघर्ष आले, परंतु त्यांनी कुठेही न डगमगता संघर्षावर मात केली. ते प्रज्ञावंत होतेच, पण नम्र आणि मोठे संयमी होते. शिक्षणाला शिलाची जोड असली पाहिजे. शिक्षणाबरोबर माणसासाठी अतिशय महत्त्वाचे काय असेल तर ते आहे त्यांचे चारित्र्य. त्या चारित्र्याचे जतन त्यांनी केले पाहिजे. सार्वजनिक जीवनात कार्य करत असताना क्षेत्र कोणतेही असो, आपल्याला त्याग आणि संघर्ष करण्यासाठी नेहमी तयार राहावे लागते. कारण चळवळीच्या क्रांतीच्या अग्निकुंडात याशिवाय तुम्हाला घट्ट पारू उभे राहताच येत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त समस्त भारतीयांना परिवर्तन चळवळीच्या सर्व सहकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर हे होतं परिवर्तन चळवळीच्या भीमजयंती विषयांकाचं विशेष संपादकीय. धन्यवाद. हा विषयांक आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे. आपण संपर्क साधला तर आपण राज्यामध्ये कुठेही राहत असाल तर आपल्या पत्त्यावर हा अंक आपल्याला पोच केला जाईल. तुर्तास इतकंच. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह.